आज भाऊ आले जरा लेट आणि भाऊसनी काय डिगी उघडून झाले. भाऊ बसले त्यावर खेळत. भाऊला म्हणलं जाताना मी देतो उघडून. भाऊ म्हणला तिथनं गेलो आता हनुमंताचं दर्शन घेतलं आणि सायकल चालवली. सायकल आल्यानंतर काही विषय भाऊचा आपला विषय हरडत असतो कायम. आपली पण बॉडी कायम हरडत असते म्हणा आता जिम लावल्यामुळं. मग भाऊनं जरा 2 बोटं लावली, मॅट 2 बोट आहेत म्हणून. मग काय जेवलं बिवलं घरला येऊन भावाला घेतलं. त्याला सोडायचं होता मेडिकलवर. त्याला सोडल्यानंतर जायला होतं महाराजांचं दर्शन घ्यायला. आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होता. त्यामुळे त्यांचं दर्शन घेऊन पाया वगैरे पडायचं होतं. मग तिकडं जायचं होतं. मग पटकीन गेलो, त्याला सोडायचं होतं. मग त्याला सोडलं. नंतर आपला सौरभाऊ तिथंच आहे. मग सौरभाऊची गाठ घेतली आणि गेलो महाराजांचं दर्शन घ्यायला. महाराजांची मूर्ती पाहिली की मन प्रसन्नच होते एकदम. आजचे सगळे व्ह्यू महाराजांचेच असणार, कारण की आज दिवसच महाराजांचा आहे. म्हणजे तसं म्हणा गेलं तर आपला प्रत्येक दिवस महाराजांचाच आहे, पण आज जरा खास आहे. म्हणलं जरा 360 जरा फिरूया आणि जरा व्ह्यू दाखवूया. पण आज जरा आपण एकटा चालवाय होतो, माझ्यावर कोण नव्हतं. त्यामुळे कॅमेरा पण मला धरायचा होता आणि गाडी पण मला चालवायची होती. म्हणून असा व्हिडिओ आला. भावानं ॲडजस्ट करून घ्या. नंतर मम्मी म्हणली एक व्हील साबणाचा बॉक्स घेऊन ये. मग बॉक्स घेतला, तेलाचा एक डबा घेतला आणि ठेवला गाडी. मग काय न्यायला घरला आणि वरती न्यायचं कसं टेन्शन झालं. काय परत जिम लावल्यामुळे मला न्यायला लागला. मग मी नेलं वरती, कष्ट घेतलं जिम लावल्यामुळं सगळं. नंतर गेलो रोहनभाऊ चालेल कपडे दाखवायचे. मग रोहनभाऊची गाठ घेतली, गेलो आयशाला घेतला. आयशा म्हणलं जागा करवून झाला. बरं म्हणलं चला आपण काय बोंबलतच फिरतोय रोज. मग गेलो बैलगाडा वगैरे बघावं. असलं सीन फक्त गावाकडं दिसायला भेटते, असलं कुठं नसते. नंतर 4च करवंद गावले आपल्याला, म्हणजे होती तशी, पण पोटापुरती 4च बाद झाले. आयशा म्हणलं पण खाचील तर होतील. म्हणलं बरं. मग मागल्या वर्षी 27 रुपये पडलेलं, एवढं काय लागलं आहे. म्हणलं आयशा ती गेला तिला तर नाही, म्हणला मी उडकल्याशिवाय जाणारच नाही. म्हणलं चल तुला वडापाव देतो. 30च्या वडापावमध्ये आयुषने 27 रुपयाची स्माईल देऊन आम्हाला खुश केलं. मयूरभाऊ आपला बा कसा बघतोय आपल्याला. मयूरभाऊचे कपडे एकदम कोरडे असतात. कधी आला तर इकडे घेऊन जावा, त्याची नवं दुकानातले कपडे.